छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून कशाळ येथे पहलगाम येथील घटनेचा निषेध व श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। 4 दिवसापूर्वी जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथील झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात काही निष्पाप पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले। या अमानुष्य घटनेचा निषेध करण्यासाठी आणि मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कशाळ भागातील नागरिक एकत्र जमत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण आणि जम्मू काश्मीर पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी कशाळ नाक्यावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी कशाळ भागातील अनेक नागरिक बांधव एकत्र आले। त्यांनी हातात निषेधांचे फलक धरून आणि शांततेच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करत या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला। कशाळ येथील बांधवांनी मौन पाळून हल्ल्यात बळी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहिली। दहशतवाद्यांनी केलेल्या या कृत्याचा तीव्र निषेध व्यक्त करत अशा घटनांना विरोध करण्यासाठी संपूर्ण समाज बांधव नागरिक एकवटल्याचे कार्यक्रमातून दिसून आले। शांतता, सहिष्णुता आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश देत कशाळ भागातील नागरिक बांधव एक सामाजिक बांधिलकी जपल्याचे या प्रसंगी पाहायला मिळाले। यावेळी अनेक कार्यकर्ते, अनेक सामाजिक बांधव यावेळी उपस्थित होते। तिथे एक हिंसक भ्याड हल्ला त्यांच्यावर झाला, त्या निषेधार्थ जमलेले सर्व उपस्थित ग्रामस्थ व सर्व कार्यकर्ते बंधूंनो, मित्रांनो, आपण पाहत असतो ज्या ठिकाणी आपल्या देशाची अस्मिता आपण म्हणतो अशा या काश्मीर ठिकाणी विविध देशातून पर्यटक आपल्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी जात असतात, आपल्या मुलाबाळांना सहलीला जात असतात। अशा वेळेस आपल्या इथे डोंबिवलीचे काही पर्यटक, आपल्या पनवेल येथील काही पर्यटक, पूर्ण राज्यातून आपले जवळजवळ 26 पर्यटकांची तिथं निर्घृण हत्या करण्यात आली। त्या हत्येच्या निषेधार्थ आपण इथे जमलो आहोत। अतिशय भ्याड आला आहे, त्याचा करावा तेवढा निषेध अपुरा आहे, निषेध करणं तेवढं अपुरं आहे। मित्रांनो, हे कोण करतं, का करतं हे आपण सर्व जाणत असतात। त्यांनी धर्म विचारला, त्यांनी विचारलं तू आगरी आहे का कोळी आहे, त्यांनी मित्रांनो धर्म विचारला। धर्म म्हणजे काय? हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, आपल्या कोणत्या धर्मावरती टीका करायची असते, पण तू का घाबरायचं आपण कोणाला? यापुढे घाबरता कामा नाही मित्रांनो। आपण आपल्या राज्यामध्ये सुखात समाधानाने आपण हिमतीने धंदा व्यवसाय करतो, आपण व्यवसायात कुठेतरी कमी पडतो, म्हणून यांची भरती आपल्याकडे होत असते। इथून पुढे मित्रांनो आपल्याला सावध राहिलं पाहिजे। सावध अशासाठी की आपल्या धर्माचं रक्षण आपल्याला करता आलं पाहिजे। अहिंसा परमधर्म हे आपल्याला मित्रांनो शिकवलेलं आहे। अहिंसा परमधर्म म्हणजे आपण अहिंसा करू नये, अहिंसा न करणे हा धर्म परमधर्म आहे आपला। म्हणजे आपल्याला अहिंसा नाही करायची, आपल्याला चांगलं वागायचं हे आपल्याला शिकवलंय। परंतु मित्रांनो आपल्याला पुढचं वाक्य शिकवलं नाहीये। अहिंसा परमधर्मो हिंसा धर्म हिंसा यथाचेव। मग जर तुमच्या धर्मावर जर कोणी हिंसा करत असेल, तुमच्या धर्माच्या नावावर जर तुमच्यावर जर कोणी हल्ला करत असेल, तर त्याचा वरती प्रतिकार करणं हे आपलं कर्तव्य आहे। तर फार वेळ मी घेत नाहीये, आपल्याकडे हे असे अनेक गुन्हे घडतात। आपण पाहतो नेरळसारख्या परिसरामध्ये अनेक गुन्हे घडतात, कत्तल होतात। त्या घटनेनंतर आपल्या सावळा यांच्या इथे एक गाय कत्तल केली। मागच्या महिन्यामध्ये दुसऱ्या गावामध्ये गाई किंवा वासरं चोरून येतात। अशा प्रकारची भ्याड हल्ले ते करतायत आणि आपण त्याच्यात गप्प बसतो। कशासाठी आपण घाबरतो? आपली एकी नाहीये मित्रांनो। आपण सर्व एक आहोत, हिंदू समाज आपला एकवटला पाहिजे। आपण तिथे आपल्यामध्ये दुरावा न करता आपण एकजुटीने जर आपला प्रतिकार केला तर आपल्या लोकांची भीती नाही पाहिजे। आपल्या राज्यामध्ये असून आपण घाबरतो कशासाठी? भ्याड हल्ले त्यांचं सहन कशासाठी करायचं मित्रांनो? आपण कुठेतरी कमी पडतो। आपण आपले उद्योग व्यवसाय, आपल्या माणसाचे उद्योग व्यवसाय बरोबर आणायला पाहिजे। आपण जसं त्यांनी विचारलं धर्म कोणता, तसं मित्रांनो आपण सुद्धा आपल्या वस्तू परचेस करताना किंवा आपला व्यवसाय करताना आपण सुद्धा त्यांचं नाव विचारून खरेदी करा, असं मी तुम्हाला आवाहन करतो। आपल्या ठिकाणी सुद्धा आपले काही मित्र बांधव आहेत ज्यांचे चांगले व्यवसाय आहेत,
ते व्यवसाय करताना आपल्या मित्रबांधवांचे, आपल्या नातेवाईकांचे, आपल्या सगळेश्वराचे, आपल्या भागातल्या माणसाचा व्यवसाय करा, त्यांचा व्यवसाय बरोबर झाला. आपल्या मित्रांनो कोणता कामगार पाहिजे ना, निश्चितच आपल्या धर्माचा माणूस कामाला तुम्ही घ्या. तो आगरी असेल, कोळी असेल, धनगर असेल, सांबार असेल, चालेल. परंतु मित्रांनो, अशा यांना जे भ्याड हल्ले करतात, जे आपल्या धर्मावरती हिंसा करतात, आपल्या धर्माबद्दल हिंसक वागतात, अशाला आपण पुढाकार देऊ नका, त्यांना पुढे येऊ देऊ नका. आपण आपल्या धर्माचं रक्षण करणं हे आपलं परम कर्तव्य आहे. त्यामुळे मी फार वेळ घेत नाहीये. मी यापुढे उदय भाई इथे उपस्थित आहेत. त्याला किती खालच्या दाराला उतरलेले आहेत. आपल्यालाच मला तर वाटतं का ना, आपण हिंदू म्हणून घेणं लाज वाटते, लाज अक्षरशः. आज कुठल्याही मुसलमानाच्या घरामध्ये जा, त्यांच्या घरात 5-25 हत्यारं तुम्हाला भेटतील बघायला तिथं. आज आपला कशावरती जर एखादा हल्ला केला ना मुसलमानाने, तर तुमच्या घरात काय रे, काठी तरी आहे का तुमच्याकडे? ती काठी तर सोडा, पण आता हे चालले यांच्या जीवाला थोडीशी लाज वाटायला पाहिजे. ते एवढा मोठा भ्याड हल्ला आपल्या नागरिकांच्यावरती झालेला आहे. त्याच्यामध्ये दोन जे विचार मांडले ना, उदय पाटील जो विचार मांडला, अत्यंत विचारपूर्वक त्यांनी जो विचार मांडलेला आहे की काश्मीरमध्ये जाणं बंदी करा, असं बऱ्याच लोकांनी काय क्लिप व्हायरल केल्या होत्या. परंतु त्यांनी त्याचे स्पष्टीकरण दिलं की तसं न करता ही कुठली तरी साजिश आहे. पाकिस्तानला वाटलं पाहिजे का इंडियाला वाटलं पाहिजे, हा कोणतरी भ्रमिष्ट करण्याचा तो कार्यकाळ आहे की तिथे गेलेल्या प्रत्येक नागरिकाला, पर्यटकाला विचारला की तू कुठल्या धर्माचा आहे आणि किती खालच्या दाराला गेले, किती खालच्या दाराला ते लोक गेले. काही लोकांचे कपडे, वस्त्र उतरून बघितला का हा खरोखर हिंदू आहे का मुसलमान आहे म्हणून, आणि असं करून त्यांच्यावरती मित्रांनो गोळीबार केला. आपल्या जीवाला कुठेतरी काहीतरी वाटलं पाहिजे की आज ते पर्यटक म्हणून नाही गेले, पर्यटक म्हणून नाही मेले, ते आज ते ह्या देशासाठी शहीद झाले. कुठेतरी आज तुम्ही जर गेले असाल तर कदाचित तुम्ही तिथे शहीद झालो असतो. आज ते गेले होते, त्यांचा ईश्वराने त्यांचा कार्यकाल संपवून घेतला, परंतु देशासाठी गेले, ते शहीद झाले. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज आपण या कशेळे परिसरामध्ये हा आपण उपक्रम आपण हातात घेतला आणि तो निषेधाचा कार्यक्रम आपण आज करतोय. मी धन्यवाद देतो रामदास घरात आणि हे 5-6 जण आले तिथे. भास्कर पाटील त्यांनी सगळीकडे आपल्या गावामध्ये मेसेज टाकला, व्हॉट्सअपला टाकला मेसेज का सगळ्यांनी या तिथे. आज इथे कमीत कमी 1000 लोक मंडळी जमायला पाहिजे. आपण आता 100 लोकांच्या आसपास जमतो इथेशी. त्याचं कारण असं आहे की त्यांचा फोफोत चाललेला आहे. त्यांनी जे मांडला विचार आणि भास्कर पाटीलचा विचार, या दोन्ही विचारांशी मी सहमत आहे. आज आपल्या कशाळ्या गावामध्ये जो सुखाचा कार्यकाल चाललेला आहे, जे त्यांनी एक उल्लेख केला का आज एक जर मुसलमान आपल्या गावामध्ये जर मरण पावला तर डायरेक्ट तहसीलदारांना, कलेक्टरला फोन केला जाईल, त्यांच्या संघटनेचा नाही की इथं कब्रस्तान तयार होईल आणि नंतर त्यांची जत्रा येऊन इथं बसेल. तिथे विचार करा. नुसता हरिनाम करून, टाळ कुठून सत्यानं पारायण करून तुमचा हिंदू धर्म संवर्धित होणार नाही. आपल्या हिंदुस्थानाचा एक विचार करा की गेले 1800 सालापासून आजपर्यंत आपण जे झेलले, जे भोगल्याच्या संकटाला आपले जे पूर्वज सामोरे गेलेत ना, त्याची कल्पनाही करू शकत नाही. फक्त तुम्ही त्या कुठला तो जल होता इंग्रजांनी स्थापन केलेला जेल, कुठला कालापाणी, ते कालापाणीच्या क्लिप आहेत बघा मित्रांनो, त्या व्हिडिओमध्ये बघा. त्या टायमाची परिस्थिती आपल्या हिंदूंच्या वरती काय हल्ले होतात. कदाचित तुम्ही जर आता कमी पडलात, कदाचित तर तुम्ही त्यांच्या काय म्हणतात आमिषाला जर बळी पडलात ना, तर उद्याचा तोच काळ आपल्यावर पडणार आहे जो 1800-1900 पर्यंत जो चालला ना, जो अनान्वित अत्याचार आपण जे सहन केले ना मंडळी, त्या अत्याचाराला सहन करायला आपल्याला जायला लागेल. लाज वाटायला पाहिजे आपल्या कशाच्या लोकांना, त्याचे हरामखोर का मुसलमानांना साथ देतात तिथं गाई बैल पकडून देण्यासाठी. खरं का नाही वस्तुस्थिती? लाज वाटायला पाहिजे हरामखोरांना तुम्हाला. अरे ज्या गाईला आम्ही दैवत म्हणतो, जे गायामध्ये आमच्या 33 कोटी देवानं बघतो, ज्या गाईला, या गाईला पकडून देण्यासाठी या कशातले भाडखाव काही जण आहेत एजन्सी करणारे बाहेर वस्तुस्थिती देती. हरामखोरानं जर नसेल जीवन जगाचं ना, तर विष खाऊन मारा. अरे तुम्ही विष खाऊन मारा हरामखोरानं. तुम्ही त्यांना सपोर्ट करताय. रात्रीच्या त्यांच्या गाड्या आहेत त्या सुरक्षित, त्यांना गाड्या बैल पकडून देतात, गाय पकडून दिल्या जातात. हे कोण देतो? त्यांना काय माहितीये का कोणाची गोठी काय? त्यांना माहिती का आपली गोडं कोट आहेत ती? पण हे करणारे आम्ही काय म्हणतात नतदष्ट हे हिंदू आहेत. आज मागा वीर सावरकरांनी एक विधान केलं होतं त्या टायमाला की हमें मुसलमान से तो दिक्कत नहीं है, हमें मुसलमान से खतरा नहीं है, हमें क्रिश्चियन से खतरा नहीं है. कितना है हमारे दिक्कत जो है ना, हमारे ये नतदष्ट जो हिंदू है ना, उनसे दिक्कत है. आज पण ते चाललंय ना. आज मी कालपासून टीव्हीला बातम्या ऐकतोय
काही हिंदू आपले हे संघटना जे आहेत, मग ते शिवसेना असो, राष्ट्रवादी असो, बीजेपी असो, जे कोणी असो, जे आता ज्या अमित शहाच्या बद्दल, मोदीजींच्या बद्दल, ते यांच्या आपले मंत्री, मागचे मंत्री कोण होते, संरक्षण मंत्री राजनाथ सिंगच्या बद्दल त्यांना चुकीचे बोलतात, मी त्यांचा पहिला निषेध करतो. आता इथे असे पत्रकार आहेत, पत्रकार ते बातम्या देतील, ही क्लिप व्हायरल होणार आहे, पण ज्या ज्या हरामखोरांनी टीव्हीवरती बसून ज्या बातम्या दिल्यात ना, अरे त्यांचे मन बलकट करा ना. मी तर मला कदाचित मोदीजी जर भेटले ना, तर मोदीजींना सांगायला पाहिला का, मोदीजी तुम्ही इतका जवाब पत्र देतो, डायरेक्ट इंग्लंडवरती पहिले हमला करा आणि एकाच दिवसात तुम्ही पाकिस्तान काबीज करू शकता. एकाच दिवसात एवढी हिंदुस्थानामध्ये लोकसंख्या आहे, शस्त्र आहे, साठा आहे आपल्याकडे. करा मोदीजी, आम्ही आहेत तुमच्या पाठी. तो पक्ष आमचा बाजूला ठेवा, मी पक्षाची आम्हाला गरज नाही. आज इथे कदाचित कोणाला वाटलं असा हे बीजेपीवाल्याने कार्यक्रम केला, हा बीजेपीचा कार्यक्रम नाही आहे, हा हिंदूंचा कार्यक्रम आहे, हा भारतीयांचा कार्यक्रम आहे. हिंदू म्हटल्यानंतर सगळे आले तिथं. जर इमानदारीने इथे मुसलमान जर जगत असेल तर तो पण हिंदू आहे. पण जे हरामखोर नतदृष्ट, ज्याच्यामध्ये आपल्या हिंदूमध्ये पण हिंदू काय हरामखोर आहेत ना, तसे ते पण असतील. सगळ्यांना दोष द्यायची गरज नाही. परंतु भास्कर पाटलांच्या विधानाला मी सहमती आहे का हे थांबवा. यांचा लोंढा जर जोपर्यंत तुम्ही थांबवत नाही ना, उद्याचा दिवस आपल्या पोरांना त्रासाचा असेल. म्हणून मित्रांनो जागे व्हा. इथे ऐकणारे ते हरामखोर आहेत ना, मी आता यांना पहिला हरामखोर बोलतोय. हे जे हिंदू चाललेत ना गाड्यांच्यावरती धडाधड निघून चाललेत ना, त्यांना पहिला हरामखोर म्हणतोय. नतदृष्ट चाले हो तुम्ही. तुम्हाला लाज वाटायला, शरम वाटायला पाहिजे. तो कुठला कार्यक्रम चालला इथे, काय भाषण, इथे काय कुठलं काय राजकारण चालू नाहीये तिथे, ते तुम्हाला कळलं पाहिजे. धडाधड दुकानं बंद व्हायला पाहिजे. आज इथं धडाधड दुकानं. त्या काश्मीरमध्ये आज ही काश्मीरला आपलं भारताचा इथं पर्यटक जातो आणि मग काश्मीर तिथं जगतोय. काश्मीरचा उलाढाल तिथे सगळे होते, तरी सुद्धा पायी अंशामध्ये 50 ते 60% अजून पण पाकिस्तानला ते सपोर्ट करतात, अजूनही करतात. तिथं आम्ही काय करतोय रे? आज तुम्ही विचार करा, आज ते सुमी मंडळी तुम्ही जे आपण सुखी आहेत ना, हे आमच्या पूर्वजांची पुण्याई आहे. 150 वर्ष आमच्या छतावरती नाचून गेले ते इंग्रज. त्याच्या अगोदर जो चालला होता छत्रपतीच्या काळामध्ये जो काळ होता, तो औरंगजेब हरामखोर आला, त्यांनी सळकी बेलं केलं. काय काय परिस्थिती त्या इंग्रजांचा जर छळवाद बघितला ना बायांचा. अहो 1808 साली इंग्रज ह्या आपल्या भारतामध्ये आले. 1813ला पहिला त्यांनी युद्ध केला आणि 1889ला त्यांनी त्या इंग्लंडमधून स्त्रिया आणल्या घरात आपल्या हिंदुस्थानामध्ये. तेव्हा लाखाच्या संख्येने ते इंग्रज आले होते. एकही स्त्री पाठी नसताना काय अवस्था केली असेल आपल्या माया बहिणींची विचार करा मंडळी तुम्ही. आणि ते दिवस आपल्याला जर पाहिजे असतील तर तुम्ही बिंदास्त तसंच राहा. जे करायचं तुम्हाला करा. भास्कर पाटील एका माणसाला सांगितलं, कोणाला सांगितलं मला त्याचं नाव नाही माहिती, त्यांनी सांगितलं का मी भाड्यात दिलेले रूम आहे, त्याचा भाडं तुम्ही देता का 4 महिन्याचा. किती नालायक रे, किती नालायक पण आहे भास्कर पाटील. काय त्याच्या स्वतःसाठी करतोय? आज 2-4 जणांना फटकवलं त्याने. आता त्या रफिकने काय केलं ना, खरोखर त्याचा समाचार घ्या, पोलिसांना सांगून त्याचा समाचार घ्या. आपण कायदा हातात घ्यायचा नाही. परंतु मंडळी जागे व्हा, गरज आहे. मी प्रवचनकार आहे जरूर आहे, तिथे व्यासपीठावरती बसल्यानंतर ज्ञानाच्या गोष्टी सांगेल तिथं. पण इथं बाकी माझ्या हृदयामध्ये मी 25 वर्षाचा जवान असल्याचं रक्त सळसळतं हिंदुस्थानासाठी, हिंदू धर्मासाठी, या देशासाठी. आणि या देशासाठी सगळ्यांनी उभे राहा मंडळी, तरच आपला देश वाचल. नाहीतर त्यांचा एक टार्गेट आहे, या भारतामध्ये 40% मुसलमान संख्या जर झाली ना, 40 करोडच्या आसपास जर गेले ना, तर हिंदुस्थानावरती ते आक्रमण करणार आहेत का? तर ते सगळं सज्ज आहेत, सगळे जागे आहेत, सगळ्यांच्या घरात हत्यार आहेत. आमच्या घरात साधीशी एवढी काठी नाही रे, एवढीशी काठी नाही. जर आले ना 4 लोक तुमच्या घरामध्ये मारामारी केला तर तुम्ही शोधायला जाल काय? तर कोयता सुद्धा आपल्या घरात आहे, कोयता. इथून आपली परिस्थिती झाली. काय तुम्ही जगताय रे? पोट भरण्यासाठी. अरे लाचारानं पोट भरण्यासाठी भगवंतानी तुम्हाला हात पाय मजबूत दिले ना सगळं, त्याच्यावरती जगाल रे तुम्ही. पण देशाचा विचार करून करणार, धर्माचा कोण विचार करणार? आता एक गोष्ट तुम्हाला मी विचारतो, हात वरती करून सांगा, मला उत्तर द्या त्याचा. तुम्ही हिंदू हिंदू म्हणता ना स्वतःला, इथे हात वर करून सांगा आपल्या हिंदू धर्माची प्रार्थना काय? मी सांगतो प्रत्येक प्रवचनामध्ये, कुठली प्रार्थना? हात वरती करा. कसं हिंदू रे तुम्ही? कोणाला हिंदू घालतोय? हिंदू धर्माची प्रार्थना. अरे तुम्हाला प्रार्थना आहे, त्या मुसलमानांची प्रार्थना पण फडाफाडाचा पर्दा बोलतो. ख्रिश्चनांच्या घरी जा, त्याच्या मुलाला, लहान मुलाला, 4-5 वर्षाच्या मुलाला विचारा की तुमच्या धर्माची प्रार्थना बोल, तो प्रार्थना बोलतो. आणि तुम्हाला त्या हिंदू धर्माची प्रार्थना माहिती नाही तर तुम्ही कसले हिंदू रे? शंड आहेत तुम्ही. नाही तुमच्या मनामध्ये देशसेवा, नाही तुमच्या मनामध्ये हिंदुस्थानाच्या बाबतीत असता तुमच्या मनामध्ये. मित्रांनो, मी हा भारत माता की जय हे मी आवेशाने जे बोलतोय ना, इथं खंत वाटते मला, कधी कधी खंत वाटते या गोष्टीची. काय रे तुम्ही त्या टपऱ्या चालवण्यासाठी, दुकानं चालवण्यासाठी, तुमचा 4 माणसांचा उदरनिर्वाह कसासाठी तुम्ही जीवन जगताय रे.
अरे ते जीवन जगण्यासाठी भगवंताने तुमची निर्मिती केली नाही. देव, देश आणि धर्म हे 3 कार्य करण्यासाठी आपल्याला पाठवलं आहे. कुठलंही कार्य हातात घ्या. मला अभिमान आहे भास्कर पाटीलचा. देशाच्या ना हिंदू धर्माच्या साठी हा माणूस तळतोलतोय. अरे द्या ना त्याला साथ. राहिलं त्याच्या पाठीशी. कसल्या पक्षाला बरोबर गेला खड्ड्यात तो पक्ष कंच सुधारला ते पक्ष करून तिथं काही गरज नाही पक्षाची. पक्ष तुम्हाला जर मजबूत जर व्हायचं असेल ना तर गाव एकत्र करा. एक गाव करा. आपल्या कशाला गाव हा नाका आहे. कशाला गावामध्ये सगळ्या जवान आणि तरुणांना आता तो राजकारण हातात घ्या आणि घ्या अशा माणसाच्या हातामध्ये ती सत्ता का तुमच्या गावाचा खाया पलट करेल. व्हा तुम्ही 5-50 लोक एकत्र. कुठेही गैरकार्य चालला असेल तर त्या कार्याला आपल्याला खंडित करायचं आहे. चांगलं असेल तर त्याला संवर्धित करायचं आहे आणि वाईट असेल तर त्याला जागेवरती खंडित करायचं आहे. म्हणून मित्रांनो मी कशाळ्याच्या ग्रामस्थांना तरुणांना एक विनंती करतो की कशे हा सेंटर प्लसचा गाव आहे. 100-150 गावांचा वेढा आपल्या गावाला आहे आणि त्या कशाळ्याचा आदर्श प्रत्येक गावामध्ये घेतला जातो. परिसरातली सगळी गावं तुम्हाला सपोर्ट करतील. तुम्ही करा, तुम्ही पुढे चाला, सगळे लोक तुमच्या पाठीशी राहतील. आता इथे बघा कशाळ्यातली माणसं किती येते आणि बाहेरची किती येते बघा. आता मी बोललो तेव्हा काय काय बाईकवाल्यांनी बंद केलेलं आहे. पण मंडळी हे तुम्हाला राग येण्यासाठी काहीच बोललेलं नाही. जागे व्हा एवढीच माझी विनंती आहे. आता आपल्याला किंवा जगाचा नंदनवन समजला जाणारा काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी अंधाधुंद गोळीबार केला. काश्मीर नक्की काय आहे हे काश्मीरमध्ये गेल्याशिवाय समजणार नाही. आपण जर म्हणत असू भूतलावरचा स्वर्ग काय तर ते काश्मीर आहे. मी अनेक वेळा काश्मीरला गेलेलो आहे आणि खरोखरच म्हणजे भूतलावरचा स्वर्ग आहे. आणि त्यातील पहलगाम हे ठिकाण अतिशय रमणीय ठिकाण आहे. त्या ठिकाणी 22 एप्रिल रोजी अतिरेक्यांनी हल्ला केला. हा हल्ला करत असताना त्यांनी विचारलं हिंदू मुस्लिम बाजू हो जाओ. मुस्लिम बाजू हो जाओ म्हणजे त्याच्यामध्ये हिंदू असतील, बौद्ध असतील, शीख असतील, ख्रिश्चन असतील, सगळे असतील. त्यांच्याकडे फक्त 2च लोक होते, हिंदू आणि बिगर हिंदू. हिंदू बाजू हो जाओ. आणि मग त्यांनी कोण बोललं असेल की आम्ही मुसलमान आहोत तर तुम्ही कलमा पडा. कलमा येत नाहीत अशा लोकांना त्यांनी निवडून गोळ्या मारल्या. फक्त पुरुषांना गोळ्या मारल्या. आणि हे होत असताना त्यांनी मोदीजी को जाके बोलो तर त्यांनी मोदीजींना जाऊन सांगायचं होतं. तर याच्यामध्ये आपण थोडीशी गल्लत करतो की हल्ला मुस्लिम विरुद्ध हिंदू होता. मित्र हो, अतिरेक्याला कुठलीच जात नसते. हा हल्ला एक मोठा पूर्वनियोजित कट आहे. हल्ला झाल्यानंतर एक मिलिटरीच्या नावाने एक मेसेज व्हायरल होत होता की आपण काश्मीरमध्ये फिरायला जाऊ नका. या लोकांची पूर्ण नाकेबंदी करा. पर्यटनावरती त्यांचा संपूर्ण उदरनिर्वाह अवलंबून आहे. 2 वर्ष तुम्ही त्या ठिकाणी जाऊ नका. त्या लोकांची उपासमार होऊ दे. उपासमार झाल्यानंतर ते वटवरती येतील. नाण्याच्या 2 बाजू असतात. इथे कुठेतरी काही लोकांच्या मनामध्ये असेल की हा हल्ला हिंदू विरुद्ध मुस्लिम अशा प्रकारचा होता. परंतु पाकिस्तानने जो कट केलेला आहे तो खूप विचारपूर्वक कट केलेला आहे. मोदीजींनी या देशामध्ये ज्यावेळेस 370 कलम हटवण्याची घोषणा केली, 370 कलम हटल्यानंतर काश्मीरमधले अनेक जे चुकीचे कायदे होते ते रद्द झाले आणि त्यामुळे काश्मीरमध्ये पर्यटन वाढायला लागले. त्याच्यापूर्वी गोष्ट अशी होती की काश्मीरमधल्या लोकांना उद्योग नव्हता. ज्यावेळेस व्यवसाय नसतो, कुठेही आपण म्हणतो रिकामं डोकं हे सैतानाचं घर असतं, तीच गत त्यावेळच्या काश्मीरमधल्या युवकांची होती. कुठल्याही प्रकारचं व्यवसाय उद्योगधंदा नसल्यामुळे मग मिलिटरीच्या जे मिलिटंट म्हणतात, अतिरेक्यांना मिलिटंट हा शब्द आहे. मिलिटंट जसे या लोकांना 500,000 रुपये देतील आणि आपल्या मिलिटरीच्या लोकांवरती हल्ले करायला सांगायचे, हा त्यांचा त्यावेळेस उदरनिर्वाहाचा साधन होता. परंतु मोदीजींनी 370 कलम हटवल्यानंतर भारतातूनच नव्हे तर जगभरातून पर्यटक त्या ठिकाणी यायला लागले आणि मग त्या ठिकाणचे छोटे मोठे व्यावसायिक असतील, मग घोडेवाले असतील, तिथले हॉटेलवाले असतील, तिथले गाईड असतील किंवा प्रत्येक लोकांना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा रोजगार त्या ठिकाणी निर्माण झाला. आणि अशा प्रकारे रोजगार निर्माण झाल्यानंतर काश्मीरमध्ये जर सुबत्ता आली तर हे लोक आपल्याला साथ देणार नाहीत. म्हणजे भारताच्या विरोधी त्यांच्या मनामध्ये जो द्वेष आहे तो त्या ठिकाणी कमी होईल. म्हणजे ते पाकिस्तान जिंदाबाद अशा प्रकारचा द्वेष जो निर्माण केला होता. पण जर मोदीजींच्या ह्या कार्यामुळे जर काश्मीरमध्ये सुबत्ता आली तर ते आपल्या अतिरेक्यांना साथ देणार नाहीत. हळूहळू हे लोक भारताच्या बाजूने म्हणजे हिंदुस्थान जिंदाबाद किंवा मोदीजी जिंदाबाद अशा प्रकारचे नारे द्यायला सुरुवात करतील. आणि हेच पाकिस्तान दर्जा अतिरेक्यांना नको होतो. तर भारतामध्ये कुठेतरी अशांतता निर्माण करायची, हिंदू विरुद्ध मुस्लिम अशा प्रकारचा एक त्या ठिकाणी वाद निर्माण करायचा, अशी एक त्या ठिकाणी रणनीती त्यांच्याकडून आखली गेली. आणि त्याचाच परिणाम म्हणून त्यांनी जाणून बोलून विचारलं हिंदू हो मुस्लिम हो एक बाजू में हो जाओ. तर आपण नेमकं त्या ठिकाणी या गोष्टीला फसतोय. आणि
मग आपण कुठेतरी हिंदू मुस्लिम वाद करतो. पण तुम्ही ते एक गोष्ट जर लक्षात घेतली की त्या ठिकाणी हल्ला झाल्यानंतर मिलिटरी यायला तास, दीड तास, 2 तास लागले. त्या काळामध्ये तिथल्या मुसलमान व्यावसायिकांनी, तिथला घोडेस्वार असतील किंवा कुठलेही व्यावसायिक असतील, त्या लोकांनी आपल्या लोकांना त्यांच्या घरी नेलं, त्यांना जेवणा खावण्याची व्यवस्था केली, त्यांची सगळ्या प्रकारची सोय केली. कारण त्यांना माहिती होतं जर कधी अशा प्रकारचा हल्ला झाला तर काश्मीरमध्ये वर्ष, 1.5 वर्ष पर्यटक येणार नाहीत. पर्यटक आले नाहीत की ऑटोमॅटिक काश्मीरची अर्थव्यवस्था त्या ठिकाणी बंद होईल. आणि अर्थव्यवस्था बंद झाली की बेरोजगार तरुण जे आहेत त्यांना मग दगड मारणं किंवा या कामासाठी वापरता येईल, हा त्यांचा उद्देश होता. तो उद्देश कुठेतरी सफल होताना दिसतो. तर आपण तो उद्देश नाकाम करण्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. रामदास म्हणला त्याप्रमाणे मूडवर लोक असतात. प्रत्येक समाजामध्ये एक ठराविक 4-5, 8-10 लोक नालायक असतातच. तसं मुस्लिम समाजामध्ये मूडवर लोक जे आहेत नालायकपणा करतात आणि त्याच्यामुळे कुठेतरी संपूर्ण मुस्लिम समाज त्या ठिकाणी आपण बदनाम होत असतो. जो प्रकार याच्यामध्ये घडला, काश्मीरमध्ये घडला, तोच प्रकार कुठेतरी आपल्या काही गावांमध्ये, मग सावेळे असेल, तुमचा दामाद असेल किंवा अशा ठिकाणी काहीतरी नालायक लोक, काही लोक गाई कापडे किंवा अशा प्रकारचेही करतात. आणि अशा प्रकारचे दुष्कृत्य करत असताना त्या लोकांना ठेचणं हे आपलं नक्कीच काम आहे की तुम्ही आमच्या धर्माच्या विरुद्ध यात, किंवा जर कधी आम्ही ज्याला पवित्र मानतो असे जर जनावर तुम्ही आमच्या गायी वगैरे कत्तल कराल किंवा धोत्र्यामध्ये त्यांनी जो प्रकार केला, अशा लोकांना हद्दल घडवणे निश्चितच आपलं हिंदू म्हणून कर्तव्य आहे. पण हे होत असताना सरसकट मुस्लिम वाईट आहेत असा प्रचार करणं हा कुठेतरी आपण पाकिस्तानला सपोर्ट करतो अशा प्रकारचा भाग होईल. तेव्हा मित्रांनो, या ठिकाणी जे निरपराध मारले गेले त्याच्यात वाईट असं वाटतं की डोंबिवलीमध्ये 3 मावस भाऊ, अगदी तरुण मावस भाऊ मारले गेले. नौसेनेचा एक जवान, ज्याचं लग्न नुकताच आठवड्यापूर्वी लग्न झालं होतं, असा जवान त्या ठिकाणी मृत्यू पाहिला. म्हणजे त्या मुलीच्या हातावरची मेहंदी पण सुटली नसेल किंवा हळद वाळली नसेल तेव्हा तिला वैधव्य आलं. ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. आणि ही घटना घडल्यानंतर मोदीजी त्या टायमाला सौदी अरेबियाला होते. मोदीजींनी आपला दौरा त्वरित रद्द केला आणि मग त्यानंतर मोदीजी असतील, अमित शहा असतील, राजनाथ सिंह यांनी एक मिलिटरीच्या लोकांची बैठक घेतली. पूर्वतयारी सगळी झालेली आहे आणि पाकिस्तानने जो हल्ला केलेला आहे त्याचं पूर्णपणे उत्तर त्यांना त्या ठिकाणी मिळणारे, सीमेवरची गावं खाली करायला घेतलेली आहेत. संपूर्ण 100% तयारी झालेली आहे. असं असताना मग कुठेतरी काही लोक की पहलगाम झालं, हे झालं, मोदीजी कुठेतरी कमी पडला, अशा प्रकारचा एक अपप्रचार केला जातोय. मित्रांनो, कधी नव्हे तो देशाला एक पोलादी छातीचा पंतप्रधान मिळालेला आहे. अमित शहा सारखा मजबूत गृहमंत्री मिळालेला आहे. आणि आपण अशा वेळी कुठेतरी त्यांच्या विरोधामध्ये प्रचार करण्यापेक्षा मोदीजी हम तुम्हारे साथ है, तुम कुछ भी करो. कसं होतंय माहिती आहे का, कुठेतरी मोर्चा शिवसेनेचा आहे, भाजपचा आहे, काँग्रेसचा आहे, राष्ट्रवादीचा, असा प्रकार नको. हे जे आहे, आम्ही भारतवासी आहे म्हणून मोदीजी आम्ही तुमच्या सोबत आहोत. मोदीजी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ, अशा प्रकारचे साथ आपण किंवा त्यांना आपण हे करणं गरजेचं आहे. हे मी या ठिकाणी बोलतो की मोदीजी आपण जो पण निर्णय घ्याल, पाकिस्तानवरती हल्ला करा, त्यांना नेस्तानाबूत करा किंवा जी आपली रणनीती असेल ती तुम्ही करा. देशवासी आहे म्हणून या गावातील किंवा विभागातील प्रत्येक नागरिक आपल्या सोबत आहेत, एवढं मी या ठिकाणी बोलतो. आणि जेही लोक मृत झालेत त्यांना आपण यानंतर श्रद्धांजली वाहू. आणि जर कोणाला बोलायचे असेल, आपले विचार मांडायचे असेल, पण इथे कशासाठी जमलेलो आहोत, ज्यावेळी आपल्या पाकिस्तानने, दहशतवादांनी आपल्या पहलगामवरती हल्ला चढविला, आपल्या महाराष्ट्राचे जवळजवळ 6 लोक आपले तिथे शहीद झालेले आहेत आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. आता बाईंनी सगळं सांगितलं, गरज साहेबांनी पण सांगितलं, पण त्यावर आता उपाय काय करायचा हा प्रश्न आहे. तर त्यावर आता उपाय एकच आहे. आता या लोकांनी बघा लँड जिहाद केलेला आहे, लव जिहाद केलेला आहे, सर्व प्रकारचा जिहाद करतात. मग आपण त्यांना थारा का द्यायचा आपल्याजवळ? आपण त्यांना बोलवून घेतो, या आमच्या रूम खाली आहेत, इथे राहा, इथे तुम्हाला कोण आढळतो, माझ्या रूम आहेत, कोण येतो मी बघतो, अशी भाषा इथे चालते. तर हे चांगलं नाही. आपण हिंदुस्थानी लोकांनी सावध राहायला पाहिजे. ज्यावेळी बाबासाहेबांनी घटना लिहिली आणि 1950 मध्ये त्यांनी आपल्या देशाला बहाल केली, त्यावेळी त्यांनी घटनेमध्ये नमूद केलेलं आहे की ज्यावेळी बंटवारा झाला हिंदुस्थान पाकिस्तान, मुसलमानांनी तिकडे जावे, हिंदुस्थानांनी इकडे राहावे. परंतु महात्मा गांधीजींनी सत्याग्रह केला, आंदोलन केलं, उपोषण केलं की जमणार नाही, ज्यांना राहायचं असेल मुसलमानांना त्यांनी इथे राहावं. ही खरी मोठी चूक त्यांनी केलेली आहे. बाबासाहेब बोलले होते, गांधीजी त्यांना तिकडे जाऊ द्या,
ही सापाची जात आहे, हे हिरवे साप आहेत, विषारी आहेत. हे आपल्याला कधी जर डसले तुम्ही किती त्यांना दूध पाजा, ते आपल्याला डसल्याशिवाय राहणार असे बाबासाहेबांनी ठणकावून सांगितलं होतं. पण त्यांनी उपोषण केलं. मरायची बारी आली तेव्हा कस्तुरबा गांधी, बाबासाहेब त्यांना बहीण मानायचे. कस्तुरबा गेल्या त्यांच्याजवळ. बाबासाहेब, अरे माझ्या भावा, माझं काय कुंकू पुस्तक आहे, तू जा त्यांना सांग बाबा तुझ्या मनासारखं कर, काय करायचं ते. बाबासाहेब गेले आणि बोललं, महात्माजी तुमच्या मनासारखं होईल, करा काय करायचं ते. आणि त्याची आता आपल्याला ही सगळी आपल्याला जे आपल्याला चाललंय ना, हे आपल्याला भोगायला लागते. त्याच्यामुळं भोगायला लागते, हे लक्षात ठेवा. बाबासाहेबांनी स्वराज्यातून शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं आणि स्वराज्य बाबासाहेबांनी निर्माण केले, हे लक्षात ठेवा. आणि स्वराज्यातून बाबासाहेबांनी चांगली कलम घातली. याच्यावर मी एकच उपाय सांगतो, तुम्ही रूम त्याला द्यायची नाही. आपल्या गावात ते दिसले पण नाही पाहिजे. मी किती लोकांना घरोघरी जाऊन सांगतो, बाबांनो देवाने आपल्याला काय कमी केलेले सांगा. आता का पहिले दिवस राहिलेले नाही, जो तो मालामाल झालेले तुमच्या 2,500-3,000 रुपये घेऊन. तुम्ही काय श्रीमंत होणार नाही, कशाला त्यांना रूम देता. अरे काळे बुरके आपल्या गावात कधी फिरले होते का? जरा लाजा वाटू द्या. हिंदू आहोत आपण आपली संस्कृती हिंदू आहे. आपण येईल त्याला अन्न देतो, पाणी देतो, झोपायला जागा देतो, राहायला घर देतो. परंतु ते आपले उलटतात, हे लक्षात ठेवा. म्हणून नको तिथे संस्कृती दाखवू नका. या हिरव्या सापांना जरी सापना लगेच आपण ठेचायला पाहिजे. कोणी रूम द्यायची नाही, हे लक्षात ठेवा माझ्या भावांनो. हे उद्या जर त्यांचा एखादा इथं जर मेला ना, तर इथं त्याला ग्रामपंचायतला इथे जागा द्यावी लागेल त्याला पुरण्यासाठी. आणि त्यांची इथे मस्जिद झाल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. मच्छीची दुकानं न टाकीत त्यांना इथं कशाला यायला लावलं असतं. पण त्याच्या तुम्ही फक्त भाईचाराच बोलत राहा. तुम्हाला सांगतो भावांनो, इथं 18 पगड जातीचे आहेत आणि सगळे हिंदू आहेत आणि 50 गावची लोक इथं उपस्थित आहेत. मी सर्वांना विनंती करतो, कुणीही या लोकांना थारा देऊ नका, कुणी रूम देऊ नका, कुणी त्यांना पाठीशी घालू नका. दुकानांच्या आपल्या दुकान सर्वे करा. कितीतरी इथे ते हरामखोर लखनौशी आलेत, बिहारशी आलेत, झारखंडशी आलेत ना, आपल्या लोकांच्या रोजगारावर त्यांनी पाय दिलाय. सगळे आपले व्यवसाय रोजगार त्यांनी हडप केलेत. अरे जरा आपल्याला स्वतःला लाज वाटू द्या. कशाला नालायकांना आपणच त्यांना थारा देतो. आपलेच बांधव म्हणतात नाही राहू द्या. आता इथे जवळ 10-12 मुसलमान लोक आहेत जे बिहारचे आलेत. त्या दिवशी 12 लोकांची टोळी आली होती, विनोदच्या दुकानामध्ये बसली. त्यांना मी हाकललं, माझा खोटा असेल तर जाऊन विचारा विनोदला. सगळ्यांना हाकललं मी. ते कशाला, मी बोललो कशाला आले रे इकडे. ते म्हणते नाही शेठ, हमारे उधर काम धंदा नाही आहे, कुछ नाही, हम इधर पेट भरगे. बोलो डालायकांनो, इथून चालू व्हा पहिले तुम्ही. जात तिकडे. त्या मोडकच्या रिक्षात बसून दिले 12 जणांना आणि कडावकडे त्यांना पास केले. ते ही जर आपण प्रत्येकाची जबाबदारी, आपण जर प्रत्येकाने जर ही जबाबदारी उचलली तर अशा होणार नाही. अरे गाड्या भरतात, 4-4, 5-5 गाड्या येतात आणि महाराष्ट्रामध्ये धडकतात. बाबासाहेबांनी घटनेमध्ये लिहून ठेवलंय, यांचा सगळ्यांचा भार आपण सहन करायचा नाही. झारखंडची 2-4% आले ठीक आहे, बिहारशी 2-4% आले ठीक आहे, युपीशी 2-4% आले ठीक आहे. तुम्ही गाड्याच्या गाड्या येता, 10-10, 5-5 हजार गाडीमध्ये बसून तुम्ही महाराष्ट्रामध्ये येता. अरे काय महाराष्ट्राला काय भिकारी करायचे काय? प्रत्येकाने लक्षात ठेवा, हे आपल्याला लुटायला आलेले आहेत, आपल्या रोजगारावर यांनी पाय दिलेला आहे. तर लक्षात ठेवा, यांना आपण भीक घालायची नाही, घाबरायचं पण नाही. का असेल कुणी जर अत्याचार केला एखाद्याने, माझ्याकडे या, मी त्याला ना फटकावलं तर मला विचारा. मग 2-4 जणांना फटकावलं मी, आहे तिथं पुरावे. हे राजू आयपुराला विचारा. जर एखाद्या मुसलमानने टच केला ना तुम्हाला, माझ्याकडे असेल, नाही त्याला फटकळ. आता त्या याच्याकडे तुम्ही एकतर बाहेरचे आलेले आहेत, आमच्या इथे रोजगारावर तुम्ही पाय दिलेला आहे, तुम्ही इथे फोटो भरतात, तुमची दादागिरी इथे चालणार नाही. आणि इथे महाराष्ट्रात मराठी भाषेचा मान राखला पाहिजे, हे सर्वांनी लक्षात ठेवा. तुम्ही का त्यांच्याशी हिंदीमध्ये बोलता? अरे मराठीमध्ये बोला ना, त्यांना बोलू द्या हिंदी, पण आपण मराठीत बोला. त्यांना आपल्याला हिंदी समजते, त्यांना मराठी कळते, मग आपण हिंदीचा आग्रह का करता? क्या भाई कितने को दिया? अरे तो मराठीत बोलतो ना, तो हिंदीमध्ये बोलतोय, भडव्या लाज वाटू द्या जरा. अरे महाराष्ट्राची काय तुम्हाला आन बाण शाही, शिवरायांची शान काय आहे की नाही तुम्हाला? म्हणून तुम्हाला सांगतो भावांनो, असं असेल तर अजिबात कुठलाही अन्याय आपला सहन करायचा. बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे,
अन्याय अजिबात सहन करायचा नाही. जो अन्याय करतो ना, जो अन्याय सहन करतो तो जास्त अपराधी असतो. जो अन्याय करतो आपल्यावर त्याच्यापेक्षा जो अन्याय सहन करतो तो जास्त अपराधी असतो. हे लक्षात ठेवा. बोला तो करायला शिका. आपलं मराठ्याचं रक्त आहे, आपलं महाराष्ट्राचं रक्त आहे, आपलं शिवरायांचं रक्त आहे, आपल्या झाशीची राणीचं रक्त आहे, आपल्या अहिल्याबाई देवी होळकरचं रक्त आहे, आपलं राणा प्रतापचं रक्त आहे. आपण कुणालाही मुसलमानांना घाबरायचं नाही. याच्या पुढे लक्षात ठेवा, या मुसलमानांचं जर इथे आवक वाढला तर सर्वांनी माझ्या सोबत यायचं आहे. आता तुम्हाला एक सांगतो, आता इथे या महाबैठक नाव दिलेलं आहे. या बडव्याला 4 वेळा मी जाऊन सांगितलं हे बॉम्बे बैठक काढून टाक. मी एकटा तुला येऊन सांगतोय, पुढे जर काय घडलं तर जबाबदारी तुमची. ते बॉम्बेचं हे मराठी का करत नाही? मुंबई करा, तुम्हाला काय पाहिजे ते नाव द्या. आता बॉम्बे इंग्रजांनी नाव दिलेलं आहे आपल्या टर्मिनल्सला, व्हिक्टोरिया टर्मिनल्सला. ते आपण सरकारने पुसलेलं आहे, केंद्र सरकारला पण मान्य आहे. मग हे बडव्या मुद्दाम का नाव देतात? आता आहे मुसलमान, त्यांनी हे नाव त्वरित बदलायला पाहिजे. कुणीतरी जाऊन त्याला सांगा, नंतर एखादा मोर्चा आला तर हॉटेल फोडून टाकू. हे लक्षात ठेवा. याच्या पुढे भावांनो, मुसलमानांकडून काही खरेदी करू नका, त्यांच्या दुकानामध्ये जाऊ नका. का ते पण तुम्हाला सांगतो. हलाल म्हणतात त्याला, हलाल. ते ठोकल्याशिवाय, ठोंकी लावल्याशिवाय कुठलीही वस्तू आपल्याला देत नाही. आता जरी कोंबडी कापली ना तर ते आतून ठुंकून येतात. मला चांगल्या माझ्या दोस्तांनी सांगितलं, मुसलमान मित्र आहे माझा आणि तो पण खाटीक आहे. ठुंकल्याशिवाय हिंदूंना कुठलीही वस्तू दिली जात नाही. हे आपण अनेक व्हिडिओद्वारे पण पाहिलेलं आहे, मी प्रत्यक्षात ऐकलेलं आहे. म्हणून आहेत ना आपली हिंदूंची दुकानं, त्याच्यामध्ये का नाही तुम्ही खरेदी करत? का आपल्या बाजू द्या, आपल्या हिंदू लोकांना बाजू द्या, आपल्या आदिवासींनी धंदे करा ना. सर्वांना काय पाहिजे ते सहकार्य आपण बँकेला विनंती करून त्यांना करून देऊ शकतो. कुठला व्यवसाय करायचे ते. तर सर्वांनी एकजूट ठेवा, सावधानता बाळगा आणि या भ्याड हल्ल्याचा निषेध आपल्याला करायचा आहे. मोदीजींनी काय केलं? तो पाणी करार रद्द केलाय, ठीक आहे, पण आता जेव्हा त्यांची गोची होईल तेव्हा होईल. त्या व्हायला अजून जवळजवळ वर्ष जाईल, पण तोपर्यंत ते मजेत राहतील. त्याच्या पुढे काय होईल तेव्हा होईल. मोदीजी 56 इंच छातीचे आहे ते माहिती आहे, पण मोदीजीने ठोस कारवाई करायला हवी. डायरेक्ट स्ट्राईक करायला पाहिजे होता त्याच दिवशी, त्याच रात्री. काय नाही पाकिस्तान, मूठभर पाकिस्तान, फक्त त्यांची 25 कोटी जनता आहे, आपली जवळजवळ 100च्या पुढे गेलेली जनता आहे. आपण का घाबरायचं त्यांना? काही घाबरायची गरज नाही. मोदीजींना आणि महाराष्ट्र सरकारला मी विनंती करतोय, यांच्यावर थेट कारवाई करा. कुणालाही विचारायची गरज नाही, कुणाचा आविर्भाव जाणण्याची गरज नाही. आता हे जे मुसलमान आहेत आपल्या इथे गायी कापतात महाराष्ट्रामध्ये आणि आपण सहन करतो. अरे इथं सायलेला काल गाय कापली, व्हिडिओ पाहायला वाईट वाटलं, अक्षरशः वाईट वाटलं. त्या दिवशी धोत्याला गायी पकडल्या, 7-8 गायी बेल्या. अरे आपल्याला लाज वाटू द्या आणि आपलेच परत पोलीस स्टेशनला जाऊन सांगतात का ज्यांनी केले त्यांनाच अडकवा. अरे जरा लाजा वाटला पाहिजे. आपण हिंदू आहोत. छत्रपती शिवरायांनी जीवाचं रान केलं, जीवाचं रक्ताचं पाणी केलं आणि आपलं स्वराज्य मिळवून दिलं. बाबासाहेबांनी ते टिकून दिलं. त्यांनी घटना लिहिली, घटनेत तरतुदी केलेल्या आहेत की कुठल्याही राज्यातून येणारा जो घटक आहे तो 5 ते 10% ठीक आहे. तुम्ही लोंढ्याच्या लोंढ्याहून जर महाराष्ट्रात येऊन थडकत असाल तर महाराष्ट्र का सहन करतोय आणि का आपण राजसाहेबांना बाजू देऊ शकत नाही? प्रत्येकाने द्यायला पाहिजे. निदान बाजू देऊ नका, पण त्यांच्या विरोधी कारवाई तरी करू नका. हे माझं एक तुम्हाला सांगणं आहे. कोणाला बोलायचं?